हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय अनादर यूट्यूब ब्लॉग. मी आकांक्षा आणि आजची आपली सुरुवात खूप छान झाली आहे आणि मॉर्निंगचा व्ह्यू पण खूप छान होता. सगळीकडे हिरवळ बघायला भेटते. मग मी थंड हवेत बसून माझं एनर्जी ड्रिंक एन्जॉय केलं. पुढे मग मी कोवळं ऊन पडलं होतं तर थोडा वेळ उन्हात बसली विटॅमिन डी घेण्यासाठी. नंतर मग मी माझं मॉर्निंगचं वर्कआउट सेशन कंप्लीट केलं, जे रोज 1 तासाचं असतं. असं म्हणतात ना, पहिली अंघोळ घामाची तीच माझ्या कामाची. खरंच जर आपण स्वतःला 1 तास दिला ना तर आपला पूर्ण दिवस खूप एनर्जेटिक जातो. आणि पुढे मग घरातली जी काही छोटे मोठे कामं होती, कपडे लावणे मशीनला, भांडी असतील, मी ते पटापट करून घेतली. सकाळी ऑफिसला जाताना दीदीनी तिच्या टिफिनसोबत आमचा पण स्वयंपाक केला होता, भाजी पोळी. मी फक्त नंतर मसाले भातच केला. हॅलो, जसं की मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, पण कसं की आपलं इंट्रोडक्शन पण खूप महत्त्वाचं असतं. माझं नाव आकांक्षा. बेसिकली मी सिन्नरची प्रॉपर आहे आणि मला काही कोर्सेस करायचे कोडिंग रिलेटेड. सो त्यासाठी मी पुण्याला आलेली इन्क्वायरीसाठी. माझी इन्क्वायरी झाली आणि मग मी माझ्या बहिणीकडे आली. माझी बहीण ही पण पुण्यालाच राहते. माझ्याकडे फ्री वेळ होता तर मी असं ठरवलं की आपण ब्लॉग वगैरे बनवले पाहिजे. सो मी स्टार्ट केलं ब्लॉगिंग आणि एक छान प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण आपल्या मेमरीज कलेक्ट करून ठेवू शकतो आणि म्हणून असं वाटतं की ब्लॉगिंग चांगलं आहे. तसं माझ्या घरातलं सगळं आवरून जेवण वगैरे माझं झालं आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये मागची ब्लॉग पोस्ट केला, ज्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की आम्ही अक्षदाची शॉपिंग करायला नाशिकला गेलेलो. तर अक्षदा ही माझ्या 2 नंबरच्या मावशीची मुलगी आहे, जिचं इन्फोसिस कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि ती 6 महिन्यासाठी बँगलोरला चालली आहे ट्रेनिंगसाठी. सो आज तिचा भाऊ, ती, माझे पप्पा, मामा हे सगळेजण तिला सोडवायला जाणार आहे बँगलोरला. कदाचित मी पण जाऊ शकते किंवा नाही. सो ते सिन्नरवरून दुपारी निघणार आहे आणि ते आज इकडे मुक्काम करणार आहे दीदीकडे. आणि दीदी ऑफिसला गेली आहे आणि जिजूंचं घरूनच काम चालू आहे. आणि मला रात्री जेवण बनवण्यासाठी काही सामान आणायचं आहे. सो मी 3-4 वाजता मार्केटमध्ये जाईल आणण्यासाठी. तोपर्यंत कनेक्ट राहा. पुढे मग मी मार्केटला जायला निघाली. मला जे काही सामान आणायचं होतं मग मी ते घेऊन आली आणि पार्किंगमध्ये एवढी छान हवा येते ना बसल्यावरती. इथे हा पार्किंगचा एरिया आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवलेला आहे. आणि इथे सोसायटीमधल्या लोकांनी मिळून इथे गणपती बसवलेला आहे
आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः. जसं की मी सांगितलं की सिन्नरवरून सगळेजण येणार होते, सो सगळेजण आलेत आणि सगळ्यांनी आम्ही मिळून जेवणं केलीत आणि उद्या सकाळी आम्ही बँगलोरसाठी निघणार आहोत. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.